ए बायको, आज काय स्पेशल? कांदा भजी। वर्षाच्या किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। तर बनवणार आहोत कांदा भजी। त्यासाठी मी ते 5-6 कांदे मीडियम आकाराचे घेतले आहेत। ते पहिले सोलून घ्यायचे, वरचं साल व्यवस्थित काढायचं कांद्यांचं। मी छोट्या आकाराचे कांदे घेतले आहेत। आमच्या घरी 3 जणांच्या हिशोबाने मी काही कांदे घेतले आहेत। 3 जणांच्या हिशोबाने, तुमच्या घरी किती माणसे आहेत त्या हिशोबाने तुम्ही कांदे घ्यायचे। जास्त भजी करायची असेल तर जास्त कांदे घ्यायचे। त्यानंतर ते कांदे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, कारण कांद्यांच्या वरती काळ्या कलरचा कचरा असतो, तो स्वच्छ पहिला पाण्याने धुवून घ्यायचा। त्यानंतर पातळ स्लाइसमध्ये ते कांदे कट करायचे। जास्त जाड स्लाइसमध्ये ते कांदे कट नाही करायचे, म्हणजे भजी चांगले होतात ते। जेवढे तुम्ही पातळ कट करशाल तेवढे भजी चांगले होत असतात। व कांद्याचीच मोठ्या पीसमध्येच कट करायचं, जास्त बारीक नाही करायचे कांदे। त्यानंतर त्या कांद्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून घेते आणि ते मीठ चांगलं कांद्याला चोळून घ्यायचं। व्यवस्थित ते कांद्याला चोळून घ्यायचं, असं थोडंसं जरा पाणी सुटसपर्यंत, म्हणजे आपल्याला वरून जास्तीचं पाणी टाकायची काही गरज नाही पडत आहे। त्या पाण्यामध्येच आपण पीठ घालू शकतो। नंतर झाकून ते 10 मिनिटं ठेवायचं, म्हणजे मिठाने कांद्याला पाणी सुटतं। त्यामध्ये मी 1 छोटा चमचा ओवा टाकला आहे आणि 2 चमचे चवीनुसार मिरची पावडर टाकली आहे। तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही जास्त मिरची पावडर टाकू शकता। भजी कुरकुरीत होण्यासाठी मी त्यात पाव वाटी तांदळाचे पीठ टाकले आहे व 1 वाटी डाळीचे पीठ घेतले आहे। ते पीठ मी जसे लागेल तसं त्याच्यात टाकणार आहे। एकदम सगळं पीठ मी त्याच्यात टाकून नाही ठेवणार, थोडं मिक्स करीत मी पीठ टाकणार आहे। जर मी एकदमच सगळं पीठ जर टाकून ठेवलं, जर ते जास्त घट्टच जर झालं तर मग ते भजी असे घशात दाटल्यासारखे होतात। त्यामुळे कांदा जेवढं पाणी आहे त्या हिशोबाने पीठ टाकायचं आहे व एक्स्ट्राचं पाणी पीठ खलवताना त्यात टाकायचं नाही। मी सगळं पीठ टाकून खलून घेत आहे। सगळं पीठ तेवढं लागणार आहे कांद्यासाठी। व चांगलं मस्त खलून घ्यायचं आहे ते पीठ। एवढं पीठ त्यानंतर चला आता भजी करायला घेऊया। त्यासाठी मी कढईत तेल घेतलं आहे कांद्याच्या हिशोबाने। तेल चांगलं कडक तापून द्यायचं। त्यानंतर पिठावर आपण 2 चमचे तेलाचे कडक मोहन घालायचे। आपण त्यात सोडा टाकला नाहीमुळे त्यामुळे तेलाचे मोहन घालायचे, कडक घालायचे ते पण, म्हणजे भजी असे खुसखुशीत होतात। तेल घातल्यामुळे आपल्याला सोडा घालायची पण गरज नाही पडत। गोल आकार नाही द्यायचा भज्यांना, आपल्याला पसरून भजी सोडायची आहेत। जर गोल आकार दिला तर ते भजी असे कडक नाही होणार व तेल असं मीडियम तापलं गेलं पाहिजे। असं जास्त जर तेल आपलं कडक जर तापलं असेल तर भजी असे करपट लागतात चवीला आणि असे पटकन त्याचा कलर चेंज होतो, पण ते आतून तळलेले नसतात। त्याच्यामुळे मीडियम गॅसवर ते चांगले तळून द्यायचे। तेल जास्त पण थंड नसलं पाहिजे, नाहीतर भजी तेल धरतात आणि खुसखुशीत होत नाही। त्याच्यामुळे तेल हे थोडं जरा मीडियमच पाहिजे। अशा प्रकारे मी सगळे भजी तळून घेत आहे इथे। गोलाकार नाही द्यायचा, कढईत बसतील तेवढे भजी सोडायचे। आणि मस्त तांबूस रंग येईपर्यंत ते तळून घ्यायचे।
तुम्ही किती जण आहे त्या हिशोबाने तुम्ही कांदे वगैरे घेऊन ते करू शकता. मी ते 3 नाहीतर 4 जणांचं माप तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर त्याच तेलामध्ये मी मिरच्या टाकल्या आणि त्या तळून घेतल्या. तिखट मिरची आहे ही. ती एका प्लेटमध्ये काढायची वर त्याच्यावर वरून मीठ टाकायचं म्हणजे त्याचा तिखटपणा थोडा कमी होतो. चला आपण सर्व करूया. चहा मिरची भजी. तुम्हाला माझी रिॲक्शन बघून कळतच असेल की भजी किती छान झाले आहे ते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. एकदम भारी होतात हे भजी. सुरुवातीला थोड्या क्वांटिटीमध्ये ट्राय करा, नंतर मग जास्त क्वांटिटीमध्ये ट्राय करा. चला बाय.